तुम्ही जर सीईटी 2026 जर एक्झाम देणार असाल, तर या व्हिडिओमध्ये असणार आहे तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये जर तुम्ही सीईटीचा एक्झाम देताय आणि ह्या अकॅडमिक डॉक्युमेंट जर तुम्हाला माहित नसेल या सीईटी एक्झामसाठी, तर तुमचा ऍडमिशन होऊ शकतो या ठिकाणी कॅन्सल. तर यासाठी काय करायचंय, तुम्हाला 2026 मध्ये जे लागणारे डॉक्युमेंट आहे हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ऑल सीईटीचे जे नवीन नवीन अपडेटसाठी लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ग्रुपला लगेच जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. आता बघूया आपण 2026 मध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय एमएसटी सीईटी एक्झामसाठी, तर कोणकोणते तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्ही या वर्षी 12वी मध्ये असाल, तर आमच्याकडे एक 12वीची बॅच आहे बघा. या बॅच मध्ये तुम्ही जर जॉईन करताय, प्रॉपरपणे जर लेक्चर करताय, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी व त्यासोबत इंग्लिशचे यामध्ये लेक्चर मिळणार. बॅचची फीस आहे फक्त ₹199. त्यासोबतच 50 प्लस काय मिळणार, यामध्ये बोर्डचे पेपर मिळणार आणि ही फक्त 199 मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. तर यासाठी काय करायचंय, बोर्डाचं कोर्स जॉईन करायचंय. मात्र तुम्ही जर हा कोर्स जॉईन करताय, प्रॉपरपणे जर जे सर सांगताय त्या गोष्टी फॉलो करताय, तर विश्वास करा विद्यार्थी मित्रांनो, 95% तुमचे बोर्डमध्ये कुठंच नाही गेले. त्यासोबतच जर तुम्ही एमएसटी सीईटीचं जर तयारी करत असाल, तर 199 मध्ये नेक्स्ट स्टेप अकॅडमी तुमच्यासाठी अशी स्पेशल बॅच आणलेली. यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स व बायोलॉजी या सगळ्या विषयाचे काय मिळणार, लेक्चर मिळणार व त्यासोबतच 200 प्लस काय मिळणार, टेस्ट मिळणार, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट. तर यासाठी काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आणि ₹199 हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये 99 प्लस पर्सेंटाईल काय घेऊन यायचे, तुम्हाला या कोर्स मधून घेऊन यायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला अकॅडमिक डॉक्युमेंट कोणकोणते लागणार हे आपण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले बघा, डॉक्युमेंट रिक्वायर फॉर एमएसटी सीईटी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे बघा, ज्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, या ठिकाणी तुमचं पॅन पॅन असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या किंवा पासवर्ड वोटर आयडी, यापैकी जर तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट असेल, तर हे तुमच्या आयडेंटिटी प्रूफ साठी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिसेंट रिसेंट आताचं काय करायचंय, एक फोटो काढायचंय आणि जी सिग्नेचर तुम्ही सगळ्या ठिकाणी जर वापरत असाल, जिथं बँकेमध्ये वापरत असाल, जे पहिल्यापासून जी सिग्नेचर करताय तुम्ही, ती सिग्नेचरचा पण काय करायचंय, फोटो काढायचा आणि त्याला पण स्कॅन करून या ठिकाणी पोर्टलवरती अपलोड करायचे. तर तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ साठी काय लागणार, एक आधार कार्ड लागणार, त्यानंतर तुमचा फोटो लागणार आणि तुमची सिग्नेचर लागणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आता यामध्ये बघा, स्टेटस ऑफ डॉक्युमेंट कोणकोणते ते डॉक्युमेंट जे तुम्हाला 2026 या सीईटी साठी लागणार आहे. तर सर्वात पहिले बघा, डोमासाईल. जर तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असाल, तर तुमच्याकडे महाराष्ट्राचा डोमासाईल पाहिजे असाल. ओके, जर तुम्ही सीईटीचा एक्झाम देताय, तर या सीईटीचा एक्झाम देण्यासाठी काय लागतो, तुम्हाला डोमासाईल लागतो. जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल, रिझर्व्ह कॅटेगरी जर तुमची असेल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे व त्यासोबतच कास्टची काय लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ओके, हे काय तुमचे डॉक्युमेंट आहे बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे 2025 मध्ये हे जे नवीन आताचं लेटेस्ट अपडेट आलेले बघा, 2026 या आगामी एक्झामसाठी, तर अप्पर आयडी सर्व विद्यार्थ्यांसाठी मॅन्डेटरी झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुमचा अपर आयडी सुद्धा या ठिकाणी बनवून घ्यायचंय. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.